तर आत्ताच आम्ही मार्केटला गेलो होतो आणि तिथून भाजी वगैरे आणली. तर तुम्हाला दाखवते काय काय आणलं. आणि इथं अजून माहिती नाही कुठं काय भेटतं हे अजून माहिती नाही, पण गेलो होतो. आणि मला प्रमोशनचा व्हिडिओ शूट करायचा होता, कारण लय दिवस झालं ते प्रोडक्ट येऊन पडले होते, त्याच्यामुळं ते तसेच राहिले होते. तर मग आता म्हटलं चला करूया आणि तुम्हाला हे दाखवते. भाजीला आणलं. हे ठिकाणचं मला अजून काही माहिती नाही बरं का, आत्ता चालू आहे ना आम्ही ह्या गावावरून, तर त्याच्यामुळं काही एवढं काही माहिती नाही. तर कुणाला काय माहिती असेल तर सांगा, कुठं काय भेटतो, बाजार कुठं असतो, काय कुठं असतं. तर लिपस्टिक बघा ना किती भारी, मी दुपारी लावलेली, अजून गेली पण नाही लिपस्टिक, वॉटरप्रूफ आहे. आणि पण एवढं गरम होतंय ना, गावाला बरं होतं म्हणजे नाही का, थंडी थंडी हवा, सगळं थंड थंड. आणि आता इथं आलं एकदम गरम होते, गरम एकदम म्हणजे गरमी होती. गावी कसं निवांत होतं, टेन्शन नाही काय नाही. पण आता काय करणार, आपल्याला नाईलाज आहे, शाळा चालू होईल, पुस्तकं आणायचे प्रांजलचे वगैरे, त्याच्यामुळं म्हणून आम्ही लवकर आलो, पुस्तकं आणायचे म्हणून. त्या कारणाने गावाकडून आम्ही, कारण 5 जूनपर्यंतच लास्ट डेट असते, त्याच्यामुळं मग काल आम्ही पुस्तकं आणले. कारण पुस्तकं नसल्यावर कसं होतं, हे होतं पटकन, आपण ज्या तारखेला नाही ना गेलो त्यानंतर मग ते भेटत नाही, मग हे नाही भेटत, मग ते नाही भेटत, अर्धवट पुस्तक भेटत. तर त्याच्यामुळे तर आता मस्तपैकी आता स्वयंपाक करायचे, दूध तापवले. आणि कोणी सेक्टर कोणत्या गावी राहत असेल तर सांगा. आणि मेन गोष्टी इथं अजून तर करमतच नाही, खरं सांगते, अजिबात करमत नाही. पण काय करणार, करून घ्यावा लागत, बरोबर आहे का नाही. तर चला, आवडते करते स्वयंपाक, पुरीनं भूक लागली आहे, वेळ न घालवता. तर बऱ्याच जणांना वाटतं हे स्वतःच्या घरात आलो आहे का रेंटच्या रूममध्ये, आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो. तर तुम्हाला सांगते, तर हे आहे रेंटचं घर आहे, कारण आपला OC आला नव्हता. पण मिस्टर बोलत असते कशाला व्हिडिओत प्रत्येक गोष्ट सांगत असते, असं होतं तसं होतं, नजर लागते, तू सगळ्याच गोष्टी सोशल मीडियावर सांगत असते, तर नाही का, म्हणजे होत नाहीत अशा काही गोष्टी. तर म्हटलं हे सगळं अंधश्रद्धा आहे, म्हटलं असं काय नसतं. आपलं म्हणजे आपल्या पाठीशी देव आहे ना, तर कोणीच काय करू शकत नाही, कोणीच नाही. आणि नजर वगैरे तर काहीच नसते, आपल्यापेक्षा जास्त तर लोकांकडं असतं, असं काही नसतं. गप्प ना, तरी प्रिशा जास्त बडबड करते रेकॉर्डिंग करायच्या वेळेस. तर तसं काही नसतं, अंधश्रद्धा असती. आणि आपण तर दाखवण्याचं सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवलेल्या आहेत, काय केलेल्या आहेत. तर आज आम्ही चाललो होतो आमच्या रूमकडं, तर म्हणजे जे आम्ही स्वतःचे घेतलेले आहे त्या रूमकडे चाललो होतो. आणि ह्या घरापासून अगदी 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे. आम्ही रूम घेताना जवळ घेतली, कारण आता पुढं चालून आम्हाला त्या रूमचं पण छोटे छोटे काही कामं करायचे आहेत, ग्रिल वगैरे बसवायचे. तर आम्ही मग चाललो होतो रूमकडून, का ड्रायव्हर असल्यामुळे त्याच्यामुळे जवळ हे म्हटलं चला आता आपण आपल्या रूमकडे जाऊया. तर ते आम्ही सध्या रेंटने घेतलेलं आहे. आणि आमची परिस्थिती होती, कसं आम्ही म्हणजे काम झालेलं आहे, पण बोर्ड फिटिंग आहे, लाईट फिटिंग आहे, तेवढंच बाकी आहे. नाही तर आत्ता जरी राहायला गेलं तरी चालेल, पण काय करणार, लाईट फिटिंग तर मेन आहे ना. लाईट फिटिंग म्हणजे बोर्ड फिटिंग वगैरे. तर लिफ्ट नाही, 7 मजले चढावे लागते, तर खरंच पाय दुखतात बरं का. आणि मग गेलो, पण काय झालं, बॅड लकी सगळ्या रूमला लॉक होते. आणि काल सगळेजण रूम बघायला आले होते, सुट्टीचा वार होता. म्हणजे जे नाही का 6व्या मजल्यावरचा रूम तुम्हाला दाखवले. तर तुम्हाला प्रत्येक वेळेस तुम्हाला दाखवतच असते मी गेल्यावरती व्हिडिओमध्ये, हे बोलत असते कशाला प्रत्येक वेळेस व्हिडिओ वगैरे दाखवत असते, नाही का, नजर लागते. तर बोर्ड फिटिंग वगैरे बाकी आहे, तर नजर वगैरे काय नसतं. आणि जे प्रामाणिकपणाने कमवलेलं आहे आणि कष्टातून कमवलेलं आहे त्या गोष्टीला कधीच नजर लागत नाही, असं माझं मत आहे. तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा. तर नळ फिटिंग वगैरे तर सर्व झालेलं आहे, तर व्हिडिओ पुढं कंटिन्यू करा. बेसिंग छोटूस आहे आपलं, छोटूस. आणि हे बेड आहे, बेड, हा बेड आहे. बेड दाखवते. बापरे, खाली गेलं डायरेक्ट खालीच. 7व्या रूमचं लॉक आहे. तर आम्ही 6व्या मजल्यावर आलोय, सेम असंच आहे. आणि तो आत्ता खालचा होता ना, तो हे त्यांच्या आत्यांचा आहे, सेम असाच खालीच आहे. काही काही उघडे आहेत, काही काही बंद आहेत. लॉक लावून घ्या सगळी. आता आम्ही चाललो टेरेसवर. टेरेसवर तर एवढं भारी आहे का नाही, तुम्हाला दाखवते.
कंटाळा येते 7 मजले चढायचं म्हटलं ना. हे बघा यांची घाई दिसती घाई, पाय नाही दुखत यांची. तर काय हे पण उघडे आहो कडी इथं बघा. चला बरं आमचा बघू कडी. हा रूम असला जब्बर व्ह्यू दिसतोय, तुम्हाला दाखवते. तुम्ही पण आश्चर्य वाटेल हा व्ह्यू बघून खिडकीच्या बाहेरचा. खतरनाक आहे, खतरनाक खतरनाक. तुम्हाला दाखवते तर बघू शकता लांबूनच. थांबा आता बॅक कॅमेरा दाखवते तुम्हाला व्ह्यू. हा इथून वरतूनच विमान जाताना दिसेल. ज्याचा हा रूम आहे ना, हा विमान त्यांना वरतूनच जाताना बा साईड लावू. आता हे नवीन इथून असं विमान आहे. हा लय भारी व्ह्यू ह्या. कस आपल्याला खतरनाक आहे, खतरनाक. पण आता काय करणार, बॅड लक आपलं. हा नाही भेटणार, असू द्या. चला असू द्या, पण ह्याच्यापेक्षा आपल्याला छान मिळते. चल हे किचन स्वयंपाक करताना पण त्यांना भारी व्ह्यू दिसत. चला बेडमध्ये कोणता व्ह्यू दिसतोय यांना. होय चला हा व्ह्यू खतरनाक आहे, खतरनाक. हा चला दरवाजाने तिला मजबूत आहे बरं का हे. कडीला आलो टेरेसवरती. टेरेसवरती पण भयंकर व्ह्यू भारी, भयंकर. मला असा व्ह्यू दिसतोय, एकदम भारी दिसतोय. अजून कामं चालली, सगळीकडे कामं चालली, कामं चालली, सगळे कामं चालले. तुम्हाला दाखवते बॅक कॅमेऱ्याने. हा व्ह्यू दिसतो आपल्याला. हायवे ते डोळे बिंगत आहेत माझे.